कर्जत तालुका ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रियेमध्ये पोशीर ग्रामपंचायतीवरती झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आणि या आरक्षण हरकतीची दखल घेऊन प्रशासनानं योग्य न्याय द्यावा या मुख्य मागणीसाठी पोशीर ग्रामस्थ मनीष मारुती राणे यांनी कर्जत प्रशासकीय इमारतीसमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। पोशीर ग्रामपंचायतीवरती मागची 4 टर्ममध्ये अन्यायकारकरित्या चुकीचं आरक्षण लादलं गेलंय असं ह्या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याबाबत हरकत घेऊन 21 दिवसांचा कालावधी उलटलाय तरी सुद्धा ह्या लेखी तक्रारीची दखल घेतली गेली नाहीये। उलट ह्याबाबत काहीही सुनावणी न घेता किंवा चौकशी न करताच आरक्षण अन्यायकारक पद्धतीनं लादलं गेलंय असं ह्या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। 2005 ते 2025 ह्या कालावधीमध्ये पोशीर ग्रामपंचायतीमध्ये जाहीर करण्यात आलेले सरपंच आरक्षण आणि प्रत्यक्षात निवडण्यात आलेले सरपंच ह्यांच्या संवर्ग ह्याच्यामध्ये तफावत असल्यानं ही संपूर्ण अंमलबजावणी चुकीची झाली आहे असं मनीष राणे यांचं म्हणणं आहे। याबाबत ग्रामस्थ माजी पंचायत समिती सभापती धोंडू राणे, श्री प्रवीण शिंगटे, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश राणे, विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच सचिन राणे, ज्येष्ठ नागरिक नामदेव माळी, दिलीप राणे, एकनाथ खडेकर, पुंडलिक राणे, कल्पेश राणे, एकनाथ मसने ह्या ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून ह्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे। नमस्कार, मी योगेश राणे, पोशीर ग्रामपंचायतमधील नागरिक असून सरपंच आरक्षणाविषयी जी 22 एप्रिल रोजी सभा झाली त्यामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की 2010 ते 2020 या कालावधीमध्ये जे सरपंच आरक्षण पडलं आहे ते पुन्हा पडलं जाणार नाही। असं असताना जर पुन्हा ते आरक्षण रिपीट झालं त्यावर आम्ही हरकतही नोंदवल्या गेल्या आमच्याकडून, परंतु निष्क्रिय प्रशासन याच्यावर आम्हाला काहीच दाद देत नाही आहे, कुठल्याच प्रकारची दाद देत नाही। म्हणून आम्ही उपोषणाला इथं बसले आहोत। तरी आमच्या ह्या अधिकाऱ्यांविरुद्ध किंवा ह्या प्रशासनाविरुद्ध आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही आहोत हे असं आम्ही सांगतो।